गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमॅन. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम, सत श्री अकाल, नमस्कार, जय महाराष्ट्र. मी आहे आपल्या सगळ्यांचा लाडका तात्या आणि आज आपण एका पॉलिटिशियनची मुलाखत घेणार आहोत जो नुकताच उतरला आहे निवडणुकीच्या पाण्यामध्ये. ज्याला त्याच्या गावातले कुत्रे सुद्धा ओळखत नाही त्याला आम्ही विचारलो आहे का, तर गरिबावर दया करणे हे आमचं काम आहे. तर प्लीज वेलकम गरिबातला गरीब, चोरातला चोर आणि सगळ्यात चुतिया व्यक्तिमत्व आपला मिस्टर वैभव भाऊ. हा माझा इंट्रोडक्शन होता. काय झालं, एवढा चांगला तर इंट्रोडक्शन होता. गल्लीतले कुत्रे सुद्धा ओळखत नाही म्हणलास तू मला. जेव्हा मी रात्री घरी जातो तेव्हा गावातले गावठी कुत्रे माझ्या माग माग येत असतात. अरे चोर समजून तुझ्या मागे येत असतील. तुझं तोंड पण तसंच आहे, चोरावानी. एक वेळ मला नेता बनवू दे तात्या, मग सांगतो तुला. तर माझ्या प्रिय मित्रांनो, जर तुमची कधी हिम्मत खचली असेल, कधी वाटत असेल आता सगळं संपलेलं आहे आणि आता आपल्याला जगू वाटत नाही, जर असे निर्भय विचार तुमच्या मनामध्ये येत असतील तर नक्की एकदा या चोराकडे लक्ष द्या. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. हा चोर हरामखोर वैभ्या जर जगू शकत असेल तर तुम्ही आणि मी का जगू नाही शकत? तात्या, बहुत हो गया तुम्हारा ड्रामा. अरे बस, आता तर चालू झालेला आहे, अजून खूप काही बाकी आहे बोलायचं. माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलास का माझा गेम करायला आलास बे तू? तर मित्रांनो, हा आहे माझा मित्र वैभव भाऊ. नमस्कार, वोट द्या जी सगळेजण मला. हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. तर वैभव भाऊ, तुम्हाला लहानपणापासूनच आमदार बनायचं होतं का? नाही, मला पहिलीत असताना मॅडमनी प्रश्न विचारला, तू काय बनशील? तर मी मॅडमला म्हणलो तुमचा प्रश्नच मला समजला नाही. मग मॅडमनी डबल मला प्रश्न विचारला, तू मोठा होऊन पुढं काय बनशील? मग मी मॅडमला म्हणलो, मॅडम तुमच्या पोरीचा नवरा. माझा लय प्यार होता रे तात्या मॅडमच्या पोरीवर, पण जसं मी मॅडमला तुमच्या पोरीचा नवरा म्हणलो असं हाणलं मॅडमनं. प्यार बीर सगळं डोक्यातूनच निघून गेलं. म्हणलो ना मी तुम्हाला, हा तसाच आहे म्हणून म्हणलो ना. मग दुसरीत गेल्यानंतर मॅडमनी प्रश्न विचारला, मोठा होऊन तू काय बनशील? मग मी मॅडमला म्हणलो, मॅडम तुमचा नवरा. लय तुडू तुडू मारलं ना भाऊ मला. मग मी तिसरी मध्ये गेल्यानंतर मला मॅडमने विचारलं, तुला मोठं होऊन काय बनायचे? मग मी मॅडमला सांगितलं मला विमान चालवायचे, हेलिकॉप्टरवर बसून मला मस्त उडायचंय. मग मला सरांनी विचारले तुला काय बनायचे? मग मी सरांना म्हणलो मला इंजिनियर बनायचे. मग मला चपराशाने विचारलं तू काय बनशील? मी म्हणलो डॉक्टर बनेन. मग माझ्या मालनं मला विचारलं तू काय बनशील? मी म्हणलो मला कलेक्टर बनायचंय. मग मी म्हणतो तू आमदार बनायचं का ठरवलास? आमदार बनायचं तर माझ्या बापानं ठरवलं. बाप गावभर सांगत फिरत होता माझं पोरगा आमदार आहे म्हणून. बापरे, बापाला तुझ्यावर एवढा विश्वास? ह्या माझ्या मित्राच्या अंगात एवढे किडे आहेत, जेवढा सरडा सुद्धा रंग बदलत नाही तेवढा लवकर हा रंग बदलत असतो. मी अशी आशा करतो की यांचं आमदार बनायचं स्वप्नच राहील. तर वैभव भाऊ, मी तुम्हाला बेसिक प्रश्न काही विचारतो, त्याचे तुम्ही उत्तर द्याल का? यस, व्हाय नॉट, आय एम एज्युकेटेड. मी काय म्हणतो, एवढा कॉन्फिडन्स येतोच कुठून? वरून देव देतो, देव. देवाकडे एवढा टाइम आहे का तुझ्यासारख्या गैराद्या भिकार चोटाला टाइम द्यायला? असो, तर भावी आमदार, मी तुम्हाला तुमचा पहिला प्रश्न विचारतो. तर तुम्ही काय आमदार होणारच नाहीत. जर चुकून आमदार झालेच तर सगळ्यात अगोदर कोणतं काम करचाल? सगळ्यात अगोदर मी माझं घर बांधीन, मग लग्न करीन, मग पोरं करीन. मग ते भोसडीचे पोरं कुठे का बोंबलत फिरणार आणि काही का करणार, आपल्याला काहीच देणं घेणं नाही, कारण आपल्याकडे पैसाच पैसा राहील. जनतेला लुटण्याच्या पलीकडे जाऊन जनतेच्या हितासाठी काय करसाल असा प्रश्न आहे. जनतेसाठी पण करावं लागते का? मग तुम्ही जनतेचे नेते बनत आहेत ना. जनतेसाठी काय करू मला काही समजत नाही.
अरे वैभव भाऊ, जनतेसाठी कोणती सेवा चालू कराल? तर असं म्हणणं, जनतेसाठी मी फ्री दारूची सेवा सुरू करेन. तर पहा माया बहिणींनो, हा जनतेला फ्रीची दारू देणार म्हण. हा तुमचा संसार बर्बाद करणार आहे. आणि तुम्ही ह्याला मतदान देणार? ह्याला दारू फ्री देणाऱ्याला तुम्ही मतदान देणार? अजिबात याला मतदान नका देऊ, अजिबात. अबे तात्या, मित्र आहेस का दुश्मन? तर आता तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. नुसते प्रश्नच विचारत राहशील का चहा बी पण पाजवशील? ते तर तुम्ही घरी जाऊन पण करू शकता. एवढे प्रश्न तर मला माझ्या मॅडमनं पण विचारले नाहीत जेवढे तुम्ही प्रश्न मला विचारत आहेत. मग तुम्ही कशाला आले इथे इंटरव्ह्यू द्यायला? तर तुमचा दुसरा प्रश्न विचारा विचारा. तुमच्याकडे एक गुलाबाचं फूल आहे. कुठं आहे? बस समजा की तुमच्याकडे आहे. समजायचं काय आहे? हातात द्या ना. तुमच्यासारख्या माणसाला माझ्या हातानं बेशरमाचं सुद्धा फुल देणार नाही, गुलाबाचं तर दूरच सोडा. साला इथं कसलीच इज्जत नाही माझी. नाहीच आहे. आपण प्रश्नाकडे वळूया. तर समजा तुमच्याकडे एक गुलाब आहे आणि तुम्हाला ते रस्त्यावर विकायचं आहे. मी आणि गुलाब विकू, ते पण रस्त्यावर? अरे गुलाब विकण्यासाठी मी आमदार बनत आहे का? काय फालतू प्रश्न विचारत आहे. तर माझ्या मित्रांनो, जसा माझा प्रश्न फालतू आहे तसाच सेम टू सेम हा माणूस पण फालतूच आहे. तर हा माणूस जनतेचा कसा विकास करेल? आणि जर तुम्हाला वाटत असेल हा विकास करेल, तर मग तुमचं तुम्ही ठरवा, याला मतदान करायचं की नाही. अबे साला, माझा इंटरव्ह्यू घेत आहेस की माझी इज्जत काढत आहेस? चुलीत गेला तुझा इंटरव्ह्यू आणि फेंटरव्ह्यू. दरवाजा काढ, जाऊ दे घरी मला. अरे कोई है? अरे भगवान से डरो, जिंदा आदमी को यहाँ बंद कर दिया.